लहानापासून ती मोठ्यापर्यंत आवडीने खातील असे पोह्याचे वडे बनवायचे आहेत। नमस्कार यूट्यूब फॅमिली, चवीला पण तितकेच भारी लागणारे आणि पटकन होणारे असे पोह्याचे वडे बनवायचे आहेत। त्यासाठी 3 वाटी पोहे घेतलेले आहेत। पोहे धुवायचे आहेत। पोहे 3 पाण्याने धुवून घ्यायचे। 2 ते 3 वेळेस पोहे धुवायचे आहेत। पोहे 3 पाण्याने धुतलेले आहेत। पोहे धुवून घेतले 3 पाण्याने। 10 मिनिट भिजून द्यायचे पोहे, असंच ठेवायचे। 10 मिनिट झाले, पोहे छान असे भिजलेले आहेत, मोकळे झालेले आहेत छान असे। 1 वाटी तांदळाचे पीठ टाकायचे। 1 वाटी दही, एकत्र बनवून घ्यायचे। एकत्र बनवून घ्यायचे। पाणी टाकायचं नाही। दह्यामध्येच घट्ट पीठ असं बनवून घ्यायचे। छान असं घट्ट झालेलं आहे। कोथिंबीर टाकायचे, हिरवी मिरची, कांदे बारीक कट करून घेतलेत कांदे, जिरे, लाल तिखट, मीठ चवीपुरतं, एकत्र बनवून घ्यायचे। छान असं घट्ट बनवून घेतले। छान असं घट्ट पीठ तयार झालेलं आहे। वडे बनवायचे आहेत। असेच वडे बनवून घ्यायचे। असेच वडी बनवून घ्यायचे। खूप छान लागतात हे वडे, टेस्टी तर खूपच आहेत। बनवायचे झालेले आहेत, तळून घ्यायचे। तेल गरम झाले। तळून घ्यायचे। दोन्ही साइडनी पण तळून घ्यायचे। लहानापासून ती मोठ्यापर्यंत सगळेच आवडीने खातील। खूप छान लागतात हे। छान असे तळलेले आहेत, काढायचे।
असे तळून घ्यायचे सगळे, दोन्ही साईडनी पण व्यवस्थित असे तळून घ्यायचे। दोन्ही साईडकडून व्यवस्थित असे तळलेले आहेत। कमी गॅसवरती तळायचे नाही, फुटतात। तळलेले आहे, काढायचे। छान असे तळलेले आहेत। तळायचे झालेले आहेत। तयार झालेले आहेत आपले पोह्याचे वडे, खूप छान झालेले आहेत। मेंदू वडे आपण सारखे बनवतो, पण हे पण वडे नक्की बनवून पहा, खूप छान लागतात। लहानापासून ती मोठ्यापर्यंत आवडीने खातील असे वडे आहेत। शेंगदाण्याची चटणी बनवली आहे। अगदी सोप्या पद्धतीने वडे बनवायचे आहेत, खायला पण तितकेच भारी आहेत। छान झालेले आहेत। खूप छान लागतात चटणी सोबत।